श्री गणेशांना एकदंत का म्हणतात? तर ऐकूया आपण एक कथा. ही कथा आहे कैलास पर्वतावर घडलेली परशुराम आणि श्री गणेशांमधलं युद्धातली. पूर्वी एकदा भगवान परशुराम कैलासगिरीवर भगवान शंकराचे दर्शन घेण्यास आले. तेव्हा त्यांच्या सावलीत राग नामक असुर अदृश्य रूपाने बसत होता. तो असू देवाचे वैर धरून परशुरामांच्या क्रोधाचा उपयोग करीत शंकर गृहात प्रवेश करू पाहत होता. थांबा परशुरामा, एक पाऊल सुद्धा पुढे टाकायचे नाही. आत जाऊ नका. परशुरामजी, माझ्या पित्याची विश्रांती चालू आहे. त्यांना त्रास देता येणार नाही. कृपया परत या. मी भगवान विष्णूचा अवतार. माझ्या समोर कोण उभा राहील? बाजूला व्हा. मी गणेश अडथळे दूर करतो, पण धर्माच्या मार्गात कोणी येऊ नये म्हणून अडथळाही बनतो. परशुराम, आपल्या सावलीत मला राग नामक असुर दिसत आहे. अशा अवस्थेत तुम्ही कैलास गृहात प्रवेश करू शकत नाही. तुला कोणी थांबवू शकत नाही. तू महान योद्धा आहेस. हे ऐकून परशुराम क्रोधाने तणाणले. ते म्हणाले, गणेशा, मी विष्णूचा अंश अवतार आहे. मला कोणीही रोखू शकत नाही. तू बालरूप असून मला अडवतोस. अशा प्रकारे वादाचे रूपांतर संग्रामात झाले. तुझ्या मागे कोण आहे याची तुला जाणीव आहे का? मी कोणाच्याही प्रभावाखाली नाही. कोण माझ्या मनावर हुकूम चालवणार? रागाने केलेलं युद्ध कधीही विजय देत नाही. आज कुणीही वाचू शकणार नाही. गणेशा, सत्य आणि संयम हेच माझी शस्त्रे आहेत. तुझ्यातला राग तुला अंधळ करतो आहे. परशुराम, अखेरीस परशुरामांनी प्रचंड वेगाने आपला फरश गणेशांवर झेलला. त्या घातक प्रहराने गणेशाचा डावा दंत भंग पावला. सत्याचा विजय निश्चित आहे, पण परीक्षा कठीण आहे. हा तुटलेला दात माझ्या शक्तीचा अंत नाही. तुटलेला दात माझा पराभव नाही. ही संयमाची सुरुवात आहे. रागा, तुझा अंधार आज संपेल. नाही, मी अजूनही त्याच्या रागात जिवंत राहीन. रागा, तुझा अंधार संपलाय. बाहेर ये. गणेशा! मी काय करत होतो? असुराच्या नाशानंतर परशुरामांचा विवेक परतला. त्यांनी गणेशापुढे कृतज्ञतेने मस्तक झुकवले. विघ्नहर्त्या रागाच्या प्रभावाखाली मी अन्याय केला. मला क्षमा कर. राग माणसाला चुकीच्या मार्गावर नेतो. चला, शांत मनाने पित्याचं दर्शन घ्या. जिथे संयम आहे तिथेच खरा विजय आहे. हे जमदग्निनंदना, तुमचा अपराध नाही. दैत्यशक्तीचे हे षडयंत्र होते. माझ्या दंतभंग जगाला सत्य शिकविल की अहंकाराचा पराभव सदैव संयम व धर्माने होतो. गजानना, तुझे नाव प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी घेतले जाईल. तुझे स्मरण झाले की सर्व विघ्ने नाहीशी होती. त्या दिवसापासून गणेश एकदंती म्हणून पूजले गेले. राग असुराचा अंत झाला आणि कैलास पुन्हा शांत झाला. ही कथा आपल्याला शिकवते की राग व अहंकार हेच खरे शत्रू आहेत. संयम, क्षमा व बुद्धी यांच्या साहाय्यानेच त्यांचा पराभव शक्य आहे. जय गणेश देवा.